मायो शांते माझ्या जीवन सगळं वाटूळ होऊन गेलं की ग मायो माझ्या जीवन सगळं उद्ध्वस्त होऊन गेलं माय अरे पेंद्या अरे पेंद्या कुठं मेला रे मायो पेंद्याला पण दिसना झालाय माय पेंद्या काय सकाळी अरे तुला काय सांगू आणि तू मला विचारालास आहे तू पोरग तिकडं बिड्या फुकाले तू इकडं गौरालीस काय झालं सांगशील तर आणि तुला समजून सांगाय काय झालं रे वरी तोंड करून सांगायलास मला हेच बिड्या पेते त्याला काय सांगायला आता आमची गावठी परंपरा बोलल्यावर आमच्या परंपरेचे पोरं कोण उभं राहणार आमच्या पुढं म्हणून त्या बिडी फुकू देऊ लागलो मी अरे तुला कशी लाज वाटणं झाल्या रे तसं म्हणाय माझा आजच सकाळी नवरा मेला रे तूच खाण्यात काहीतरी टाकली असेल काय झालं मोराई त्याला वा एवढा चांगला मित्र होता सांग बरं काय झालं अरे नवरा मेला रे माझा सकाळी तुला काय सांगू आता अरे कशामुळे मेला एक लक्ष कुठं होतं माझं लक्ष लाडू कांद्यामध्ये होतं आणि ते कपातच उडी टाकून मेला केलं पेंड्या आता कसं करू ना मी तूच त्याच्या खाण्यात काही टाकली असेल मला तर माहितच होतं माझा मित्र आता आम्ही काल परवा दारू पिलती तुला पण काय करावं तू त्याचं म्हणालास माझा उकंड्या दारू पेत होता पण लय चांगला होता रे पेंद्या जाऊ दे आता रडू नको जाऊ दे तुझ्या नवऱ्याच तुझा नवरा मेला जाऊ दे आता विसरून जा तू सगळं सावरं करतो मी जाऊ दे चल रडू नको माझ्या लेकराचं कोण चांगलं करल रे मी करतो जाऊ दे रड नको मी करतो रड नको जाऊ दे चल विसरून माझा उकंड्या मेला आणि तू विसरून जाय म्हणालास तुला कशी लाज वाटणार झाला रे कडू भाड्या तुझा मडा बसला त्याच्यात तूच काहीतरी खाण्यात टाकली असेल आणि मयावर नाव घाललीस का आता अहो मंडळी काय सांगू तुम्हाला मा मित्र एवढा चांगला होता हो एवढा दिसायला सुंदर चकना पाठ होता हो असा होता हो लग्नाने सांगत खरंच तुम्हाला ही जी दात होते दोन हातात केस होते पण काय करावं थोडं बोलणं होतं बरं का असा पाहायचं ना असा असा चलायचं काय करावं या जाऊन गेली मला माहिती आता तुझ्या जर मी जर लग्न केलं असतं मला कवाचीच घेऊन बसली असते तू मला माहिती आहे माय शांते आपल्या आजारान मजा सारख्या मायो शांते आता कसं करू ग मायो माझा उखंड्या मेला ग शांते माझा पिता झालं की ग कवचे आणि तुझं काय झालं ग शांते सांगशील तर मला माझा बिनवरा मेला की ग आणि तुझा कस काय मेला ग शांते गाडी संडासला त्या नदीला गेला त्या टमरेला मध्येच पाय घसरून पडून मेला मायो तुझं तसं झालं माझं असं झालं आता कसं करा झालं की ग तुझे मायो शांते आपण काय करू ग माय आता सगळं जीवन उद्ध्वस्त होऊन गेलं की ग आता आपण वारीला जाऊ आणि जोगवा मागून पोट भरून खाऊ ग माय शांते चल बरं वारीला जाऊन जोगवा मागून खाऊ ग हो ग त्याच्या पहिलं पण आपल्या लेकराला कुठंतरी दूर शिकायला नेऊन टाकावं लागतंय लई नुसतं कामातून गेलेत माय माझा बाबड्या तर नुसते उकंड्या धरून हिंडालय उकंड्याचं पोरग उकंड्या धरून हिंडालय मायो बाबड्या अरे बाबड्या इथंच बसून होतास की राहताच मायो असं उकंड्या धरून हिंडालय इकडे हिंडालय बल्ब फोडालय पत्रात दगड टाकालय कोणाला घाणालय मायो बाबड्या तुला काय करावं अरे बाबड्या कुठं उकंड्या धरत हिंडालास रे बाबड्या बदाम म्हणे कच्चा बदाम म्हणे कच्चा बदाम झापूक झुपूक झुपूक तेंगोळ बदाम आणि कुठं हिंडू लागला सुकंड्या धरून आम्ही दोन समाज कार्य करायला समाज कार्य केला चांगले काम केलं समाज कार्य केलं माईकात बोल आणि तू काय चांगले काम केलास मला सांग बरं आम्ही
बल्ब खोले पत्र्यावर दगडा मारले आणि मी पाटला शिवाय जाऊन आलो. तू हे चांगले काम केलास, तुला लागत ना झाला का रे बाबड्या? तुझ्या बापाने हे शिकवलं तुला? माझा बाप करून गेला. मायो शांत बघे असं बोलतोय मग. लोकी अरे बाबड्या तसं करू नये. आज सकाळी बाप मेला तुझ्या माया बघाय कोण आहे का? तसं करू नये येड्यावनी. तुमचं तर करू किती चांगलं हाय. मायो तुझा पण पोरगा आला इकडं. मध्ये मी तसलं झालंय की ग दारूची बाटल्या घेऊन आला इकडं. मायो अरे पण घ्या तुम्ही काय आणलं मारलं हे. मायो आपल्या गलतीत कोलगेट टाकलं होतं की म्हणून मी आणलो कोलता. मायो काय करावं रे? तुम्हाला काय सांगाल काय नाही, कसे इतके कामातून गेला माय. केंद्राचं सुंदर दिसाले माय. मला कालच शाळा जाताना दिसलं. केंद्राचं असं काय ते शाळेत जाताना दिसला होता. जाता कसं एवढा बिघडला? शांते गावात राहिले की असं बिघडतेच माझे म्हणून याला घेऊन कुठं तरी टाकून फेकून द्यावं लागतं शिकायला माय. बघितलं का हो मंडळी? इकडे गावात राहिले की असे बिघडतात. कोणाचे बल्ब तोड, नळ्या तोड, पत्रावर दगडच फेक आणि कोणाला शिवाते. चांगले काम याला चांगले काम म्हणायचं का हो मंडळी? बघा गावात राहिले की असं बिघडतात. काय करावं? गावात वाईट संगतीमुळे ओढायची पेट त्या लवकर. आता तर मोबाईल मुळे तर निवड कामातूनच गेले हो मंडळींनो. मायो त्यातील त्यात मायच्या लाडामुळे तर निवड कामातून गेले हो मायो. आपल्या लेकराला कोणाची भांडणं आणली ना स्वतःची माय आपल्या लेकराला काहीच म्हणत नाही. पुढच्यावर पदर फसून भांडायला उठते हो. म्हणून गावात राहिली की असे बिघडतात. म्हणून मी म्हणते आमच्या दोघी दूर शिकायला टाकतो आम्ही आणि जोगा मागून खातो आम्ही. चल ग शांते आपण काय करूया? लेकराला संस्थेत टाकायची तयारी करूया. चल शांते चल. कौशे तू म्हणतेस ते बरोबर आहे. लेकरं गावात ठेवून जमणार नाही. लय बिघडले लेकरं. या संस्थेत बारीक बारीक लेकरं कीर्तन करते, भारूड करते. आपले जर लेकरं शिकले तर आपल्याला किती आनंद होईल. बोलव तुझ्या पोराला आपण जाऊन संस्थेत टाकू का? आणि त्या संस्थेचं नाव काय? त्या संस्थेचं नाव श्री संत भगवान बाबा असंच काहीतरी आहे म्हण. आपले श्री संत भगवान बाबा म्हणजे आपले दैवत आहे. दैवत. आपले लेकरं त्यांच्या पुढे तर डोळे झाकून शिकायला टाकून देव शांते आपले लेकरं शिकायला मारो. बरं बोलव तुझ्या पोराला. बरं आपण आताच जाऊन संस्थेत टाकून येऊ का? बाबड्या अरे बाबड्या चल शिकायला संस्थेत शिकायला चल पटकन. मी आहे ना तिथे अभ्यास करावा लागतो. शिकायला चल बाबड्या पटकन चल. उशीर करू नको. गावात राहणं असे चांगलं का? तुम्हाला चांगलं वाटते काय होय रे? चल पटकन. लय बिघडला रे तुम्ही. आला तुम्हाला अरे बापरे चल रे पटकन. उशीर व्हायलाय. अरे बस समजून जाईल. चल लवकर तिकडं. अरे बाबड्या चल चल पटकन. चल
खाली येऊन बसा. माईकात बोला माईकात. लहान लेकराचं आणलं तेवढं बस. होऊन गेलं समजा. थांबा.